व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. महिलांचा सन्मान करा, महिलांचा आदर करा, महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण या गोष्टी हे नेते लोक सातत्याने आपल्या भाषणातून बोलत असतात. खरं तर महिलांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा ही काही सांगण्याची गोष्ट अजिबातच नाहीये, ती संस्कारांची गोष्ट आहे. ज्या व्यक्तीवर संस्कार झालेले आहेत तो निश्चितच महिलांचा सन्मान करतो, स्त्रियांचा आदर करतो, त्यांना आपल्या माता भगिनींप्रमाणेच मानतो आणि वेळ पडली तर त्यांच्या रक्षणासाठी तो पुढे देखील येतो. तो संस्कारी असतो. सगळेच काही भोंगा राऊतांसारखे असंस्कारी नसतात. आता तुम्ही म्हणाल की भोंगा राऊतांचे असंस्कार काय बाबा, तर स्वप्ना पाटकर यांचंच उदाहरण घ्या ना. हो, स्वप्ना पाटकर यांना या भोंगा राऊतांनी किती घाण शिव्या दिल्या होत्या, कशा धमक्या दिल्या होत्या, त्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत, अनेकांनी ते ऐकलेले आहेत. एवढंच काय तर स्वप्ना पाटकर यांना घाबरवण्यासाठी त्यांच्या घरावर दारूच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या. त्यांच्या मागावर गुंड सोडण्यात आले होते त्यांना धमकवण्यासाठी. प्रकरण काय तर भोंगा राऊतांनी हे पत्राचाळ घोटाळा, खिचडी घोटाळा, पीएनबी बँक घोटाळा हे जे असले घोटाळे केलेले, त्या घोटाळ्यांमधून काही जमिनी विकत घेतल्या, पण त्या स्वतःच्या नावावर न करता त्या स्वप्ना पाटकरांच्या नावावर करून टाकल्या. आणि आता भोंग्याला त्या जमिनी सगळ्या परत पाहिजेत, ते प्लॉट्स परत पाहिजेत, त्या प्रॉपर्टीज परत पाहिजेत. त्यासाठी त्यांनी दमदाटी सुरू केली स्वप्ना पाटकर यांना. स्वप्ना पाटकर यांनी ती प्रॉपर्टी परत करायला नकार दिल्यानंतर मग त्यांनी शिवीगाळ चालू केली, गुंड वगैरे पाठवले. हा यांचा महिलांचा सन्मान करण्याचा प्रकार आणि पद्धत. उद्धव ठाकरे भाषण करत असताना फार म्हणतात ना, महिलांचा सन्मान करा वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर त्या भोंदू खरात प्रकरणावर पण यांनी चांगलंच तोंडसूक घेतलं होतं सरकारवर. पण यांना हे दाखवायची आता वेळ आलेली आहे की भोंदू खरात सारखे अनेक भोंदू नेते उबाठा गटामध्ये आहेत. नाशिकचं प्रकरण आहे मित्रांनो. नाशिक मधला उबाठा गटाचा जो जिल्हाध्यक्ष आहे DG सूर्यवंशी, याचे प्रताप जर तुम्ही ऐकले आणि बघितले ना, तळपायाची आग मस्तकात जाईल तुमच्या आणि तुम्हाला सुद्धा खरंच असं वाटेल की अरे बाप रे, उबाठा गटामध्ये झाडलोट होण्याची अत्यंत गरज आहे. भोंदू लोकांनी भरलेला आहे उबाठा गट. या DG सूर्यवंशीनं अनेक महिलांना त्रास दिलेला आहे. रात्री अपरात्री फोन केलेले, मेसेजेस केलेले आहेत. काही महिलांनी समोर येऊन याच्या तक्रारी दिलेल्या आहेत, ज्या तुम्ही आता थोड्याच वेळामध्ये बघणार आहात. याचे प्रताप बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. आपल्या परिवारातर्फे आपण जे कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत ना, ज्यांचे औषध उपचार खूप महागडे आहेत, त्यांच्यासाठी औषध उपचार देत आहोत. त्यांचे जे हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक आहेत, ज्यांच्याकडे 10 रुपये पण नाहीये जेवायला, त्यांना आपण अन्नदान करत असतो, भोजन व्यवस्था करतो. आपल्या दुष्काळात होरपळून निघणाऱ्या बळीराजासाठी, त्याच्या गुरांसाठी आणि त्याच्या पोरांसाठी चारा पाण्याची आणि भोजनाची व्यवस्था आपण करतो. कपड्या लत्त्याची आणि दैनंदिन वस्तूंची आपण व्यवस्था करतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे सुद्धा आपलं तितकंच बारकाईने लक्ष आहे. आता तर जून मध्ये शाळा उघडणार आहे, तेव्हा खूप झपाट्यानं काम करावं लागणार आहे मित्रांनो. म्हणून पुन्हा एकदा आवाहन आहे की या पुढे या आणि आपल्याच या हिंदू माता बंधू भगिनींच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करा. एखाद्याच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे जर स्मितहास्य आलं आणि सकारात्मक बदल घडला तर ते खूप मोठं समाधान आहे मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार, यथाशक्ती आपल्याला जे सहकार्य योगदान करता येईल ते नक्की करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा परिवाराच्या, म्हणजे त्याची पावती बनवून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल. कारण एक रुपया आपण फक्त सत्कर्मामध्येच वापरतो. तेव्हा मन मोठं करून पुढे या. आता हा जो DG सूर्यवंशी आहे, जो उबाठा गटाचा नाशिकचा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आहे, या जिल्हाध्यक्षानं नेमकं काय कांड केलेलं आहे, कसे प्रताप करून ठेवलेले आहेत हे आपण बघणार आहोत. आणि आप बीतीच बघून घ्या ना. काही महिला आहेत, त्यांच्या तक्रारी नेमक्या काय आहेत आणि हा कसा अश्लील, अश्लाघ्य वागत आलाय, असभ्य वागत आलाय त्या महिलांसोबत, हे बघून घ्या. की जो जिल्हा प्रमुख आता इथे ते निवडून आलेला आहे, त्याचं नाव DG सूर्यवंशी आहे. आणि हा खूप गेल्या वर्षीपासून, जेव्हा त्याच्याकडे पदही नव्हतं,
तेव्हापासून तो महिलांना अर्वाच्य अश्लील भाषेमध्ये रात्री 3-3:30 वाजता दारू पिऊन मेसेज करतो, फोन करतो. आमच्याकडे खूप महिलांनी तक्रार केलेली आहे की जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे DG सूर्यवंशी, ते रात्री अपरात्री महिलांना मेसेज करतात. फक्त मेसेज नाही करत, फोन पण करतात, व्हॉट्सॲप कॉल करतात, साधे कॉल करतात. ते 12च्या पुढे 12, 1, 2, 3 असे रात्रीचे फोन करतात, घाण मेसेज करतात. DG सूर्यवंशी हा नाशिक जिल्ह्याचा उबाठा गटाचा जिल्हाध्यक्ष रात्री अपरात्री 12, 1, 2, 3 वाजता आपल्याच पक्षातल्या आपल्याच गटातल्या महिला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मेसेजेस करतो. काय मेसेजेस आहेत? मला तू खूप आवडते, तू माझ्या मनात बसलीयस, मला एक किस दे ना, मला तुला भेटावं वाटतंय, माझा जीव गुदमरतोय, माझा जीव तळमळतोय तुझ्यासाठी, वगैरे वगैरे. हे असे मेसेजेस आहेत सगळे. याही पेक्षा काही अश्लील घाणेरडे मेसेजेस याने त्या महिलांना केलेले आहेत. अनेक महिलांनी याच्या तक्रारी केलेल्या आहेत. आता तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचलेली, गोष्ट कळलेली आहे त्यांना सुद्धा. आदित्य ठाकरे यांच्याकडे काही महिलांनी स्वतः भेटून तक्रार दाखल केली, तक्रार दिली त्यांच्याकडे. काय केलं आदित्य ठाकरेंनी? हकललं का त्या जिल्हाध्यक्षाला DG सूर्यवंशीला? अजून तर काही बातमी आली नाही तशी, किंवा मीडियामध्ये सुद्धा अशी काही बातमी आलेली नाही अजून की DG सूर्यवंशी याची उबाठा गटामधून हकालपट्टी झालेली आहे म्हणून. या अगोदर सुद्धा गबरू शेठ नावानं एक प्रकरण फार गाजलेलं होतं बघा. तो सुद्धा उबाठाचाच आमदार होता. पुण्यामध्ये पोरगी ती आत्महत्या करून मेली असं दाखवलं होतं बघा. आता विद्यमान सरकारमध्ये सुद्धा आहे तो. नाव तुम्ही ओळखत आहात? ओळखलं असेल तर टाका कमेंटमध्ये, बघूया स्मरणशक्ती कोणाची किती तगडी आहे. तर हा जो DG सूर्यवंशी आहे ही व्यक्ती नाही आहे, ही विकृती आहे. तुम्ही विचार करा ना, अनोळखी महिला आहेत का ह्या? नाही ना, ओळखीच्या आहेत, सोबत काम करणारे आहेत, सहकारी आहेत, त्यांच्यासोबत हे असं वागायचं? हे किती दिवसांपासून चालू आहे कुणास ठाऊक. 1-2 महिलांनी डेअरिंग केली आणि तक्रार केली तेव्हा कुठे हे प्रकरण समोर आलेलं आहे. हे लांडगे जे सभ्यतेचा मुखवटा चेहऱ्यावर चढवून समाजामध्ये वावरत असतात, त्यांच्या मनामध्ये किती विकृती भरलेली आहे हे बघा. हे असं एकच उदाहरण आहे का? असे अनेक उदाहरणं आहेत ना. आता पुण्यामध्ये जो प्रकार घडला होता त्या चिमुकली सोबत, त्याच टाईपची ही विकृती आहे हो साहेब, त्या भीमा कांबळे सारखीच. हा DG सूर्यवंशी त्याच कोठडीतला आहे. जोड्यानं पूजा करायला पाहिजे यांची, खेटरानं पूजा मांडायला पाहिजे यांची. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत या माणसाला गटात का ठेवलंय तेच कळत नाहीये. आतापर्यंत तर हकालपट्टी व्हायला पाहिजे होती, त्याची मोठी बातमी व्हायला पाहिजे होती. उद्धव ठाकरे यांनी कडक निर्णय घेतला. आपल्याच गटातील महिलांसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या आपल्या जिल्हाध्यक्षाच्या टिरीवर लाथ मारून त्याला हाकलून देऊन आपली मर्दानगिरी उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिली, आदित्य ठाकरे यांनी दाखवून दिली, अशी बातमी झळकायला पाहिजे होती. आता संजय राऊतांचं तोंड कोणी बंद केलेलं आहे या प्रकरणावर? संजय राऊत काही का बोलत नाहीये? एरवी तर संजय राऊत प्रत्येक गोष्टीवर आपलं तोंड फाडत असतात ना. मग या प्रकरणावर का बोलत नाहीये? का संजय राऊतांना माहीतच नाहीये का? संजय राऊतांच्या आशीर्वादानंच हा सगळा प्रकार चालू आहे. कारण राऊतांचीच नजर घाणेरडी आहे, सगळ्या जगाला माहिती आहे साहेब. स्वप्ना पाटकरांसोबतच राऊत कसे वागलेले आहेत हे अख्ख्या जगानं बघितलेलंच आहे. तेव्हा राऊत या विषयावर का बोलत नाही? इतर विषयावर तर फार अक्कल पाजवतात ना जगाला, सर्वज्ञानी आहेत ना ते. मग या सर्वज्ञानीनं या विषयावर पण बोलावं. आता नाशिकच्या जिल्हाध्यक्षाने जी माती खाल्लेली आहे, महिलांना जो त्रास दिलेला आहे, जे अश्लील मेसेज केलेले आहेत, त्यावर बोला ना. मला आता करा टिप्पणी, आता करा टीका. आता हा मुद्दा जर भारतीय जनता पक्षाने उचलून धरला तर परत हे विषय दुसरीकडे नेणार, भरकटवणार कुठेतरी. मूळ प्रश्न असा आहे की यांच्या गटामध्ये जर यांच्या या महिला कार्यकर्त्या, महिला पदाधिकारी सुरक्षित नाहीत, तर मग हे भाषण करत असताना महिला सुरक्षा, महिला सन्मान अशा बड्या बड्या वाता कशासाठी मारतात? हे यांना जर काही करता येत नाहीये तर मग किमान यांनी बोलू तरी नाही. यांच्याच गटामधल्या महिला जर मॉलेस्ट होत असतील, त्या जर अशा मानसिक तणावातून जात असतील, तर विचार करा हे कोणत्या तोंडाने सुरक्षेवर बोलतात? यांना यांच्याच गटातील महिलांची काळजी वाहता येत नाही का? त्यांची दुःख जाणून घेता येत नाही का? किती त्रास झाला असेल, किती मानसिक तणावातून गेल्या असतील त्या स्त्रिया, त्या महिला, त्या भगिनी आपल्या.
ज्यांना ह्या डीजी सूर्यवंशीनं अश्लील घाणेरडे मेसेज केले, तुम्ही विचार करा त्यांच्या कुटुंबामध्ये किती तणाव निर्माण झाला असेल. ठीक आहे, त्यांचा यामध्ये काही दोष नाहीये, त्यांची काही चूक नाहीये, पण ह्यानं तर मेसेज करून घाण केली ना सगळी. अहो, काहीही जरी झालं तरी थोड्या वेळासाठी का होईना नकारात्मकता पसरते. या त्रासातून गेल्यात त्या आपल्या भगिनी. आणि काय केलं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी तर डीजी सूर्यवंशीचं पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन डीजी सूर्यवंशी यांना अटक व्हायला हवी. आतापर्यंत तरी व्हायला पाहिजे होती, का नाही झाली? कोणाचा वरद हस्त आहे डीजी सूर्यवंशीवर? कशामुळे अजूनही डीजी सूर्यवंशीला अटक झालेली नाही, हा मुख्य प्रश्न आहे मित्रांनो. कोण वाचवतंय डीजी सूर्यवंशीला? उबाठा गटाचा हा जिल्हाध्यक्ष अजूनही मोकाट कसा? काय वाटतं तुम्हाला या प्रकरणामध्ये कोणाचा वरद हस्त असू शकतो या माणसाच्या डोक्यावर? आता त्या महिला जातील पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जातील आता त्या महिला, पण पोलीस स्टेशनमध्ये जाण्या अगोदर या महिलांनी सगळ्यात मोठी चूक काय केली माहितीये तुम्हाला? त्या आदित्य ठाकरेकडे गेल्या. कदाचित म्हणूनच आज हा मोकाट बाहेर फिरतोय. जर आदित्य ठाकरे याच्याकडे जाण्याऐवजी या महिला थेट जर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असत्या ना, तर आज हा डीजी सूर्यवंशी आत असता 100%. कायदाच तसं सांगतो आपला. विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये इथे तर ढळढळीत पुरावेत ना. हो, याने केलेले मेसेजेस आहेत ना त्या महिलांकडे. असं काय करता? पुरावेत ना. बरं, तेही काही दिवसा केलेत का मेसेज? रात्री केलेले. बरं, त्या मेसेजवर या महिलांचे रिप्लाय काहीच नाहीयेत. यातूनच कळतं की हाच बळजबरी करतोय त्यांना मेसेज करा म्हणून, किंवा हाच लगट करण्याचा प्रयत्न करतोय. हेच सिद्ध होतं ना याच्यात. कोर्टात सुद्धा हे सिद्ध होईल. लंबे टाइम के लिए अंदर जाएगा आदमी. पण यांनी चूक केली. पोलिसात जाण्याआधी हे आदित्यकडे गेले. त्यानं कदाचित समजावलं असं, जाऊ द्या कुठं आपल्या पक्षातली गोष्ट चावाट्यावर आणता. आधीच दुष्काळात 13वा महिना चालू आहे आपला, त्याच्यात अजून नवीन लचाण नवीन कार्ड नको आपलं बाहेर पडायला. काही शांत बसा, मी बघतो, मी समजावतो त्याला, असं काहीतरी बोलले असावेत. नाही तर आतापर्यंत तर गुन्हा दाखल होऊन हा तुरुंगात असला पाहिजे होता, पोलीस कोठडीत असला पाहिजे होता. पण असं काही घडलेलं नाहीये. यातूनच कळतं की हे जे बोलतात ना महिला सन्मान, महिला सुरक्षा, महिला सबलीकरण, अमकं तमकं, हे सगळं फोल आहे उबाठाच्या दृष्टिकोनातून. झूट आहे हे सगळं. ह्यांच्या लेखी यांच्याच गटातील महिला भगिनींची काडीची ही किंमत नाही, हेच यातून दिसतं मित्रांनो. नाही तर आतापर्यंत याची खेटरानं पूजा मांडली असती शिवसैनिकांनी. आता कुठे गेले ते वाघ? महिलांना त्रास दिलेला आहे, तुमच्याच भगिनींना त्रास दिलाय, आता कुठे गेले ते वाघ उभा डरकाळ्या फोडणारे? एकात पण हिंमत नाही का त्याच्या कान फाटात वाजवायची एक? कुठे गेले मर्द मावळे? का गेले ते मावळे आणि उरले ते कावळे असं म्हणायचं आता? बघा एकदा विचार करून या गोष्टीचा. मित्रांनो, प्रकार खूप गंभीर आहे. हा हे डीजी सूर्यवंशी यानं जे केलेलं आहे ना, ते अनेक जण करतायत. यातून या लोकांना शिक्षा होत नाही, त्यामुळे यांची डेअरिंग वाढत जाते आणि मग समाजामध्ये अघटित घटना घडतात. यांना वाटतं आपलं कोणी काहीच बिघडवू शकत नाही, आणि त्यातून मग नको त्या घटना घडायला लागतात. तेव्हा अशा गोष्टींना वेळीच आळा घालणं अत्यंत गरजेचं असतं. बाकी या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित मांडा मित्रांनो. कोणाचा वरद हस्त असू शकतो या डीजी सूर्यवंशीवर, की हा अजून मोकाट आहे? उद्धव ठाकरे यांनी अजून इनिशिएटिव्ह का घेतला नाहीये? साधी कान उघडणी सुद्धा त्या डीजी सूर्यवंशीची यांनी केलेली नाहीये. मीडियामध्ये कुठेच चर्चा नाहीये या प्रकरणाची. असं का घडतंय? असं का होतंय? कोण दाबतंय हे प्रकरण? तुमचा काय अंदाज आहे? तुमचं काय मत आहे या विषयावर? कमेंटमध्ये निश्चित मांडा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, आपल्या परिवारातर्फे आपण कर्करोगग्रस्त रुग्णांचे महागडे औषध उपचार यांची सोय करतो. हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजनाची व्यवस्था करतो. होरपळून निघत असलेला, दुष्काळात होरपळून निघत असलेला आपला बळीराजा आणि त्याचं कुटुंब यांची आपण काळजी घेतोय. त्यांच्या गुरांच्या चाऱ्यासाठी आणि पोरांच्या भोजनासाठी आपण सोय करत आहोत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आपण सोय करत आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये, या कर्मांमध्ये आपलं योगदान अत्यंत गरजेचं आहे, सहकार्य खूप गरजेचं आहे मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवता येईल आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करून पुढे या. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.